आपला बजेट आहे त्याचा जो अंदाज आहे ते आहे 59,954 कोटी रुपया 59,954 आणि हे जे काही 59,954 म्हणजे जवळपास 60,000 करोड आहे. इट इज जस्ट 46 रुपीज शॉर्ट ऑफ 60,000 crores. हे मागचा जो आपला 2023-24चा बजेट होता 54,256 कोटीच्या याच्या तुलनाने हे 19.88% जास्त आहे. As compared to last year budget of 54,256 crores, this current 24-25 budget is 59,954, 59,954, which is 19.88% higher than the last year. जो याचा आपण जर फोड केला, if we divide this into capital expenditure and revenue expenditure, so जो current budget आहे 24-25चा ते 59,954 पैकी कॅपिटल बजेट एक्सपेंडिचर बजेट आहे 31,774, 31,774 आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बजेट आहे 28,121, 28,121, 28,121. आपण जर लास्ट इयरची तुलना केली, लास्ट इयरमध्ये आपला जे काही 23-24च्या रिवाइज एस्टिमेटचा बजेट होता ते होता 25,350 कोटी, 25,315. कॅपिटल एक्सपेंडिचर होता 25,315. 25,315 कोटी होता कॅपिटल एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होता 24,633, 24,633. आपण जर चालू आता 24-25चे बजेट तुलना केली मागचे बजेटशी तर आपला कॅपिटल एक्सपेंडिचर 25.5% वाढतो आहे आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 14.16% वाढतो आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे की जे आपला काही पेन्शन आहे, आपले जे काही कर्मचारी आहेत त्यांचे पगार आहे, स्थापना खर्च आहे, हे सर्व धरून रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आणि जे काही विकासाचे काम आहे, डेव्हलपमेंटल वर्क्स, इन्फ्रास्ट्रक्चर वर्क्स, ते आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. सो एक मी आवर्जून सांगू इच्छितो ते वर्षोनुवर्ष प्रत्येक जो संस्था आहे, गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे किंवा आपल्यासारखी एक महानगरपालिका आहे, त्यांच्या नेहमीचा एक प्रयत्न असतो, एक एफर्ट असतो की कॅपिटल एक्सपेंडिचर जास्त झाला पाहिजे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कमी झाला पाहिजे. कारण ॲक्च्युअली जो खरा विकास आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कारण कॅपिटल एक्सपेंडिचर अंतर्गत आपण जे काही बांधकाम करतो, इन्फ्रास्ट्रक्चर काम करतो ते कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि जे काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे ते कसा कमी करता येईल ते आपला नेहमी एक ऑब्जेक्टिव्ह असतो. कारण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा अर्थ आहे फक्त पगार, पेन्शन आणि स्थापना खर्च, ज्याचा आपले मान्यवर नागरिकांना थेट काय फायदा होत नाही त्या पैशातून. महानगरपालिका मुंबईमध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो की 2020-21 आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आपला जे काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होता म्हणजे पगार, पेन्शन इत्यादी ते 72% होता. आणि जे काही विकास कामासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर होता ते 28% होता. I repeat that in 2021 financial year, revenue expenditure was 72% and capital expenditure on developmental works was 28%. आणि आज 24-25 बजेट आहे त्यामध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जो आहे पगार वगैरेचा कमी होऊन 72% वरून 47% वर आलेला आहे. आणि जो डेव्हलपमेंटल बजेट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर ते 28% वरून 53% वर गेलेला आहे. सो दिस इज अ मेजर change in the last 4 years that today for every rupee which is earned 53 paisa goes to development and 47 goes to pagar and pension, which was one time 28 for development and 72 for revenue or pagar pension ityadi.
So this is very healthy trend which is going on in BMC. Last year 23-24 ला हे रेशिओ होता 49-51, म्हणजे 49 रेव्हेन्यू आणि 50 विकासाचे काम कॅपिटल एक्सपेंडिचर. आता हे 53% झालेलं आहे आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर फर्दर फॉल होऊन 47% वर आलेलं आहे. बट 4 वर्षापासून 72 पासून 47 इज अ बिग फॉल इन रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, which is primarily, I repeat, the sake of repetition for pension salary establishment only. And there is a remarkable increase in developmental budget for which is capital expenditure, which has gone from 28% in 2021 to 53% in 24-25. Now, next question is कि आपण जो मागच्या वर्षी बजेट केला होता ते खर्च किती झाला? What is the actual expenditure? वर्ष 23-24 मध्ये टोटल आपला जे काही बजेट आहे, जो बजेट आपण केला होता 50,000 कोटीचा, त्याच्या आतापर्यंत 55.5% खर्च झालेला आहे. आणि आपण जर तुलना केली याची प्रिव्हियस इयरची, जेव्हा फेब्रुवारी एंडला काय खर्च होता 22-23च्या, ते 54% होता. तो इट इज 54-55% जवळपास सारखाच आहे. आणि जेव्हा वर्ष संपला म्हणजे मार्च 23ला, जसं आता वर्ष संपणार मार्च 24ला संपणार, तेव्हा हे 55% वाढून 90% वर गेला होता. सो मला अपेक्षा आहे की चालू वर्षामध्ये सुद्धा जे की सध्या खर्च 54.5% आहे, हे शेवटी हे 90% वर जाईल अशी मला खात्री वाटते. यानंतर आपण काही 4 नवीन स्कीम्स जाहीर केलेली आहे. जसं मागच्या वर्षामध्ये बजेटमध्ये आपण हे काही स्कीम्स जाहीर केल्या होत्या नवीन. चालू वर्षामध्ये 4 एक अतिशय आपण धाडसी स्कीम्स अनाऊन्स केलेली आहे, ज्याचा अंमल 1 एप्रिल 2024 पासून येईल आणि आपले मान्यवर नागरिकांना ज्याचा निश्चितपणे फायदा होणार. पहिली जो स्कीम आहे ते आहे मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन पॉलिसी, म्हणजे की CM झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी इन हॉस्पिटल्स ऑफ मुंबई. याचा अर्थ हे आहे की हे जो CM झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी आहे, हे जगामध्ये, भारतामध्ये नव्हे, जगामध्ये पहिला अशा एक प्रयोग आपण करतो आहे जो इट इज फर्स्ट ऑफ इट्स काइंड इन द एंटायर वर्ल्ड. हे याच्यामध्ये जवळपास आमच्या 1200 कोटी अंदाजी खर्च होणार आहे. यापुढे 1 एप्रिलपासून जेवढे आपले मेजर हॉस्पिटल्स आहेत, KM, नायर, सायन, कूपर, 7 हेल्थ किंवा आपले जो पॅरिफेरल हॉस्पिटल्स आहेत, तिथे झिरो प्रिस्क्रिप्शन मिळणार आहे नागरिकांना. म्हणजे कुठलाही जर नागरिक तिथे उपचारासाठी गेले आणि त्यांना जर त्यांची सर्जरी झाली असेल किंवा ते OPDमध्ये असतील किंवा फिजिशियनकडे गेले असतील, ऑल मेडिसिन्स विल बी गिवन बाय द हॉस्पिटल. नो प्रिस्क्रिप्शन विल बी गिवन. म्हणजे की आम्ही जेनेरिक मेडिसिन्स परचेस करू जे की जवळपास 80 ते 90% स्वस्त असतात, इतर जे आपले केमिस्टकडे मेडिसिन मिळतात, आणि हे मेडिसिन्स डिस्पेन्स केली जाणार. हे आपले नागरिक जे उपचारासाठी येतील त्यांना मेडिसिन्स दिली जाणार, त्यांना प्रिस्क्रिप्शन कागदावर दिली जाणार नाही. म्हणजे की हॉस्पिटल सोडल्यानंतर त्यांना कुठेही केमिस्ट्री शॉपवर जाण्याची गरज भासणार नाही. याचा अर्थ आहे की जिथे जेवढे डॉक्टर्स आहेत हॉस्पिटल्समध्ये, ते प्रिस्क्रिप्शन लिहून देणार नाही पेशंटला की तुम्ही हे प्रिस्क्रिप्शन आहे, जाऊन तुम्ही हे औषधे घ्या, खरेदी करा आणि औषधे घ्या. अशा प्रकारचा प्रयोग आतापर्यंत कुठेही झालेला नाही आपल्या देशामध्ये, राज्यामध्ये किंवा कुठे जगामध्ये. सो मुंबई महानगरपालिका विल बी पायनियर इन दिस रोल. अँड याच्यामध्ये आमच्या जे काही जरी आमच्या 1200 ते 1500 कोटी खर्चाचा अंदाज आहे, ते मुंबई महानगरपालिका तर सहन करणार, परंतु आपले मान्यवर नागरिकांना हे एक मोठा दिलासा देणार. सो हे आपण स्कीम जाहीर केली आहे नवीन बजेटमध्ये, CM झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी. कारण आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने
मला स्पष्ट सूचना दिली होती जानेवारी महिन्यामध्ये की आपण आधी आपले दवाखाने सुरू केले, HPT आपले दवाखाने, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाने, आता 202 दवाखाने सुरू झालेले आहे आणि जवळपास 38 लाख लोकांनी फायदा घेतलेला आहे, जिथे सर्व 147 टेस्ट फुकट होतात. 38 लाख पीपल हॅव बेनिफिटेड. ते सुद्धा आपण एक धाडसी निर्णय घेतला होता लास्ट इयर. सो त्या धर्तीवर ऑनरेबल CM सरांचं म्हणणं अशा होता की आता जे काही आपले मोठे हॉस्पिटल्स आहेत, पेरिफेरल हॉस्पिटल्स आहेत, तिथे सुद्धा लोकांना काहीतरी रिलीफ मिळाला पाहिजे. सो वी देन प्रपोज्ड दिस पॉलिसी अँड ऑनरेबल CM सर गेव डायरेक्शन्स टू अस की हे इम्प्लिमेंट करा तुम्ही. कारण जसं मी नेहमी सांगतो की जेव्हा इलेक्टेड बॉडी असते तेव्हा म्युनिसिपल कमिशनर वर्क्स अंडर द गायडन्स अँड ॲडवाईस ऑफ द इलेक्टेड बॉडी. महानगरपालिकाचे महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमॅन, इतर जे काही पदाधिकारी आहेत, वेळोवेळी आम्ही त्यांची सल्ल्यानुसार आपण काम करत असतो. परंतु आता जेव्हा आपल्याकडे इलेक्टेड बॉडी नाही आणि मी प्रशासक म्हणून काम करतो आहे आणि प्रशासकाची नेमणूक शासनाने केली असल्यामुळे मी सुद्धा नेहमी वेळोवेळी शासनाची मार्गदर्शन घेतो आणि त्या अनुषंगाने ऑनरेबल CM सर त्यांनी माझ्याशी डिटेल चर्चा करून मला ही अशी प्रकारची पॉलिसी जाहीर करण्यास सांगितलं आणि हे आता आपण 1 एप्रिलपासून लागू करतो आहे. आणि या पॉलिसी अंतर्गत आता आपले जेवढे पेरिफेरल हॉस्पिटल आहेत, जेवढे मेजर हॉस्पिटल्स आहेत, तेथे एकही प्रिस्क्रिप्शन लिहून दिली जाणार नाही पेशंटला, जर पेशंट कोणत्याही उपचारासाठी गेला. आणि याच्यासाठी आमचा अंदाज आहे की जवळपास 1200 कोटीपर्यंत खर्च येईल, विच विल बी गिवन बाय फ्रॉम आवर सोर्सेस. ही पहिली स्कीम झाली. दुसरी स्कीम आहे जे काही आपले आपण जे सर्वे केलेला आहे, मुंबईमध्ये जवळपास 59,000 अपंग लोक आहेत, दिव्यांग लोक आहेत. आणि आमच्याकडे एक्झॅक्ट फिगर जो आहे 59,115, 59,115 handicapped people are available in Mumbai who are on record holders of blue card and yellow card. Yellow card म्हणजे if their handicap percentage is less than 50%, then they get yellow card. त्यांना पिवळा कार्ड दिला जातो जर त्यांचा अपंगत्व जो आहे ते 50% कमी असेल. दिस इज ऑल सर्टिफाईड बाय डॉक्टर्स, मेडिकल सर्टिफिकेट असतो. आणि जर त्यांची जे अपंगत्व आहे किंवा हँडिकॅप पर्सेंटेज 50% जास्त आहे तर देन दे आर एलिजिबल टू ब्ल्यू कार्ड. निळे रंगाच्या त्यांना पत्रिका दिला जातो. सो यामध्ये हे अनेक वर्षापासून मागणी होती की हे जे अपंग आपले जो बंधू आहे, हू आर अवर हँडिकॅप ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे महानगरपालिकाने. तर त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने मला असे आदेश दिले, यासाठी एक स्कीम जाहीर करा आणि योजना जाहीर करा ज्याच्यामध्ये हे सर्व 100% लोकांना काहीतरी फायदा मिळणार आपल्याकडून. तर आम्ही एक ते स्कीम ड्राफ्ट केली आहे ज्याचा अंमल 1 एप्रिल 2024 पासून याच्या अंमलात येणार आहे स्कीम. त्यामध्ये जे काही आपल्याकडे एकूण 50,115 म्हणजे की 59,115 जे काही हँडिकॅप्ड सिटिझन्स आहेत त्यापैकी 42,078 42,078 42078 असे आहेत ज्यांच्याकडे ब्ल्यू कार्ड्स आहेत, म्हणजे की त्यांच्या अपंगत्व 50% कमी आहे. आणि 17,037 17037 17,037 असे आपल्याकडे हँडिकॅप्ड लोक आहेत ज्यांच्याकडे ब्ल्यू कार्ड आहे. येलो फॉर लेस दॅन 50 अँड ब्ल्यू फॉर मोर दॅन 50. येलो इज फॉर लेस दॅन 50 and blue is for more than 50. 17,000 are blue card, I'm sorry, 17,000 blue card and 42,000 yellow card. So या जो ज्यांच्याकडे येलो कार्ड आहे 42,078 लोक आहे त्यांना 6,000 रुपीज पर एव्हरी 6 महिन्याने, म्हणजे की दिल गेट 6,000 रुपीज एव्हरी 6 months बाय DBT.
आणि ज्यांच्या हँडिकॅप पर्सेंटेज मोर दॅन 50% आहे असे जे काही ब्ल्यू कार्ड होल्डर आहे दे विल गेट 18,000 रुपीज 18,000 रुपया एव्हरी 6 months बाय DBT. सो त्यांना डायरेक्ट अर्थसहाय्य अनुदान दिले जाणार आहे 6,000 per 6 monthly फॉर येलो कार्ड्स and 18,000 per 6 months for blue cards. So this grant आहे जे अनुदान आहे वर्षात 2दा दिले जाणार बाय DBT मेथड. आणि या स्कीमच्या आपण नाव दिलेलं आहे धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना. आय रिपीट, धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना, ज्याच्यामध्ये 59,000 अपंग लोकांना याचा डायरेक्ट थेट फायदा होणार आहे, आर्थिक त्यांना मदत मिळणार आहे. त्यानंतर तिसरी स्कीम जो आपण जाहीर करतो आहे अंमलात आणतो आहे 1 एप्रिल 2024 पासून ते आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितीकरण प्रकल्प अर्बन ग्रीन प्रोजेक्ट. कारण आपला जो मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन आहे MCAP त्याच्यामध्ये एक मेजर केंद्रबिंदू आहे अर्बन फॉरेस्ट्री अर्बन ग्रीनिंग ऑफ इनिशिएटिव्ह ऑफ द सिटी, जेणेकरून आपला जे काही हरितपट्टा आहे ग्रीन पॅच आहे ते वाढला पाहिजे, ज्याच्यामध्ये जास्त ऑक्सिजन जनरेट होणार, कार्बन डायऑक्साईड कमी होणार आणि वातावरण मध्ये एक सकारात्मक एक इम्प्रूव्हमेंट होणार. दिल बी पॉझिटिव्ह चेंज इन द एन्व्हायरमेंट बाय अर्बन ग्रीन इनिशिएटिव्ह. तो या स्कीम अंतर्गत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे HPT शहरी हरितीकरण प्रकल्प या प्रकल्पाअंतर्गत एकूण 5 लाख बांबूची कल्टिवेशन केली जाणार, मुंबईमध्ये झाड लावले जाणार आहे. आणि यामध्ये पहिला आपण एक बांबू वॉल करतो आहे 3 किलोमीटर लांबीची भांडूप ते कन्नमवार नगर, जी आपली एक्सप्रेस हायवे आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे त्याला लागून भांडूपपासून कन्नमवार नगर 3 किलोमीटरचं आपलं जो अंतर आहे दोन्ही बाजूला मग 6 किलोमीटर, तिथे आपण एक 6 फीट रुंदीची आपण एक वॉल तयार करतो बांबूची. आणि हे वॉल म्हणजे की 6 फीट रुंदीची आणि 3 किलोमीटर लांबीची अशी आपण वॉल तयार करतो आहे. आणि एक मिस्टर पाशा पटेल आहे, त्यांना कॅबिनेट दर्जा आहे आणि ते आपले राज्य शासनाचे सल्लागार आहे बांबू कल्टिवेशनवर. आणि बांबूचे जवळपास 1600 जाती असतात. काही काही जो जाती आहे ते एवढे ते म्हणजे की डेन्स फॉरेस्टसारखा ते बांबू निर्माण करतात. त्यांची सल्ला घेऊन आपण जे की बांबू ॲडवायझर आहे त्यांची टीमची मदत घेऊन आपण पहिली 6 किलोमीटरची वॉल करतो आहे 3 किलोमीटर पर 3 किलोमीटर 6 फीट वाईड आणि 3 किलोमीटर इन लेंथ. आणि याच्याशिवाय इतर जे काही आपल्याकडे काही गार्डन्स आहे काही स्पॉट्स आहे किंवा ट्रॅफिक आयलंड असतील किथे जे आपल्याकडे स्मॉल पॅचेस उपलब्ध असतील तिथे 5 लाख प्लांटेशन ऑफ बांबू विल बी डन ॲज पर द ॲडवाइज ऑफ दॅट कमिटी ऑफ दॅट ॲडवायझर टू ऑनरेबल आवर स्टेट गव्हर्नमेंट. आणि हे असे करून मुंबईमध्ये जे काही हरितीकरण आहे किंवा अर्बन ग्रीनरी आहे ते वाढवण्यासाठी हे आपण प्रकल्प हाती घेतो आहे. एक चौथी स्कीमसुद्धा आपण लॉन्च करतो आहे 1 एप्रिलपासून, ज्यासाठी आपण 100 कोटीची तरतूद केलेली आहे. ते आहे मुंबई महिला सुरक्षा अभियान. मुंबई महिला सुरक्षा अभियान या अंतर्गत जे मुंबई महानगरपालिका पुढाकार घेणार आणि या स्कीम अंतर्गत जे की आपले पोलीस डिपार्टमेंट आहे CP ऑफिस आहे होमगार्ड आहे NGOज आहेत इतर लोकांचा समावेश करून आपण याला ड्रायव्हर विल बी BMC. आणि या स्कीम अंतर्गत एक ॲप तयार केला जाणार आहे. आणि हे ॲप कोणतेही मोबाईल फोनवर आपले जे मान्यवर नागरिक आहेत त्यांना अपलोड करता येईल, डाउनलोड करता येईल ते ॲप जो आहे. आणि आपली कुठली जे काही महिला भगिनी आहे त्यांना काही अडचण असेल, काही ईव्ह टीसिंगचा इश्यू आहे किंवा मोलेस्टेशन आहे किंवा काही डोमेस्टिक व्हायोलेशनचा इश्यू आहे म्हणजे एनी इनजस्टिस टू वुमेन, तर त्या संदर्भात ते ॲपचा वापर करून दे कॅन इमिजिएटली कंटॅक्ट आवर कंट्रोल रूम. आणि जे काही आमच्याकडे क्विक रिस्पॉन्स टीम्स तयार होणार
they will go for the rescue of the concerned women and या संदर्भात त्यांना जे काही आपण फंक्शन ड्युटी देणार आहे ते पार पाडणार आणि या म्हणून मुंबई महिला सुरक्षा अभियान अंतर्गत आम्ही एक कॅम्पेन मोडमध्ये हे कार्यक्रम हाती घेणार आहे. याशिवाय काही इतर जे काही आपण सोशली इम्पॅक्ट करण्यासाठी जे काही आपले मान्यवर नागरिक आहेत त्यांना डायरेक्ट त्यांच्यावर इम्पॅक्ट करण्यासाठी काही आपण स्कीम्स जो एक्झिस्टिंग स्कीम्स आहे त्याच्यामध्ये आपण भरमसाठ वाढ करतो आहे बजेटमध्ये. या बजेटचा केंद्रबिंदू आहे आपला जो सर्वसाधारण सामान्य नागरिक आहे त्यांना थेट फायदा कशा द्यायचा त्या संदर्भात पहिला आपण एक स्कीम करतो आहे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची स्थापना. जो आपले सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी टू सेट अप रिक्रिएशन सेंटर्स फॉर आवर सिनियर सिटीजन्स. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची स्थापना या अंतर्गत आपण सध्या पहिला पायलट प्रोजेक्ट करतो आहे की आपल्याकडे 25 वॉर्ड आहेत आणि 7 झोनल DMCs आहे. तर प्रत्येक झोनमध्ये झोनल DMC झोन आहे प्रत्येकामध्ये एक आपण असा सेंटर सुरू करणार आहे जिथे एक मोठे हॉलमध्ये TV असेल काही इतर काही जो इंडोर स्पोर्ट्स आहे कॅरम वगैरे त्याची व्यवस्था असेल तिथे असतील ते टेलिव्हिजन असेल आणि तिथे थोडा रेस्ट करण्याची बसण्याची फर्निचर असेल आणि कोणताही सिनियर नागरिक तिथे येऊन he can spend couple of hours there reading newspapers, watching TV or taking rest or playing some indoor game. अशा प्रकारच्या आपण रिक्रिएशन सेंटर्सची सुरुवात करतो आहे मुंबईमध्ये. त्यानंतर मुंबईमध्ये जवळपास आपल्याकडे 16,000 बचत गट आहेत. सध्या 8,000 आहे आपण त्याला वाढून 16,000 करतो आहे. 16,000 जे बचत गट आहे प्रत्येक बचत गटामध्ये 10 ते 15 महिला त्याचे सदस्य असतात. 10 to 15 मेंबर्स आर देअर फॉर एव्हरी सेल्फ हेल्प ग्रुप्स. हे जे काही बचत गट आहेत महिलांचे 16,000 त्यांना प्रत्येकानं आपण 1 लाख रुपया अनुदान देणार आहोत. 1 लाख फॉर एव्हरी सेल्फ हेल्प ग्रुप्स. आणि यासाठी आपण 160 करोडची आपण तरतूद केलेली आहे. 1 लाख पर इयर. 1 लाख पर इयर डायरेक्ट फायनान्शियल असिस्टन्स टू सेल्फ हेल्प ग्रुप्स. 16,000 self help groups, 1 lakh each. It is 160 crores, and this 160 crore will benefit almost 2 lakh women. 2 लाख आपली जी महिला आहे त्यांना डायरेक्ट थेट याचा आर्थिक अनुदान जो दिली जाणार आहे फायदा होणार आहे. सो दिस स्कीम विल बेनिफिट अबाउट 2 lakh women of Mumbai who are members of 16,000 self help groups, and each self help group will get 1 lakh rupees each. आणि याच्यामध्ये काही आपण जे तृतीयपंथी आहे त्याचेसुद्धा आपण सेल्फ हेल्प ग्रुप्स तयार केलेले आहे. परवाच आदरणीय पंतप्रधान महोदयाने एक विकसित भारत अभियान अंतर्गत एक VC केली होती टू इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये आपले जे काही मुलुंडमध्ये हे जे काही आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे जिथे सर्व मेंबर्स तृतीयपंथी आहे त्यांच्या आपण इंटरॅक्शन घडून आणला होता. सो असे जे काही आपले काही सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे त्यांच्यासुद्धा समावेश आहे हे 16,000 ग्रुप्समध्ये. त्यांनासुद्धा याचा बेनिफिट मिळणार आहे. त्यानंतर जे काही आपला महिला वर्ग आहे त्यासाठी आपण 250 कोटी जेंडर बजेट ठेवलेलं आहे. जेंडर बजेट याच्यामध्ये आपण त्यांना सिलाई मशीन काही आटाई चक्की किंवा आपण इतर काही असं साहित्य देतो ज्याच्यामुळे दे कॅन हॅव सम सेल्फ एम्प्लॉयमेंट अँड दे कॅन गेट असिस्टन्स. तर असे रफली 1 लाख महिलांना आपण जवळपास 250 कोटीची मदत देणार आहो फॉर अंडर जेंडर बजेट. नेक्स्ट आपण पुढची जी आपली जो अतिशय महत्त्वाची जो आपली स्कीम आहे CM's डीप क्लीन ड्राईव्ह. आपल्याला माहीत आहे की एव्हरी वीकेंड
Honorable CM personally spares his time from 6 AM to almost 2 PM आणि जवळपास 10 आपले वीकेंड्स अखंडपणे गेलेले आहे. नोव्हेंबरपासून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी विदाउट एनी गॅप और विदाउट एनी ब्रेक 10 वीकेंड्स जो 10 आठवड्याचे 10 वीकेंड्स आहेत. एव्हरी वीकेंड्स शनिवार किंवा रविवार ऑनरेबल CM पर्सनली from 6 AM to almost 2 PM he visits various pockets of मुंबई आणि डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे त्याच्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजे की आपल्याला माहीत आहे की याचा बराच प्रचार झालेला आहे की त्या दिवशी त्या वॉर्डाच्या भागामध्ये इतर ठिकाणचे जे काही आपले SWM एम्प्लॉईज आहेत त्यांना तिथे डिप्लॉय करणे. समजा तिथे 100 लोक काम करत असतील तर 1000 लोक आणि 10 पट लोक आणणे तिकडे आणि 10 पट लोक आणून ते जे रस्ते आहे त्याच्या ब्रशिंग करणे, धूळ काढणे, त्यानंतर झाडू मारणे, त्यानंतर तिथे टँकर वापरून रस्ते धुण्याचे काम करणे, अशा प्रकारची हे डीप क्लीन ड्राईव्ह आपली सुरू आहे जवळपास नोव्हेंबरपासून आणि आतापर्यंत लास्ट 10 आठवड्यामध्ये हे 10 वेळी हे स्कीम राबवली गेली आहे आणि 10 out of 10 प्रत्येक वीकेंडला ऑल 10 weekends ऑनरेबल CM सर वॉज पर्सनली ऑन द फील्ड फॉर दिस व्हेरी एम्बिशियस प्रोग्राम आणि BMची सर्व यंत्रणा महानगरपालिका आयुक्तांपासून अपर आयुक्त, त्यानंतर आमचे झोनल DMCs, त्यानंतर आपले वॉर्ड ऑफिसर्स, त्यानंतर SWMचे जो हजारो लोक आहे ते सर्व सहभाग घेतात या स्कीममध्ये. आणि आता CM साहेबांनी सांगितल्यानुसार आता हे एक लोक चळवळ झाली करायची आहे ज्याच्यामध्ये NGOजचा आम्ही आता समावेश करतो आहे. स्टुडंट्स आहे कॉलेजचे, NCC कॅडेट्स आहे, स्काउट्स अँड गाईड्स आहेत, नागरिक असतील, सर्वांचा समावेश करून आपण एक व्यापक याला मोहीम म्हणून आपण राबवतो आहे. आणि शासनाचे आदेश आहे की आता अखंडपणे एव्हरी वीकेंड फॉर द नेक्स्ट 1 year हे स्कीम चालू राहणार आहे. either Saturday or Sunday, but once in a week definitely deep clean drive will go indefinitely. So हे deep clean drive जो आहे यासाठी जे काही मॉडर्न इक्विपमेंट, मॉडर्न मशिनरी लागणार आहे, जसं ऑटोमॅटिक रोड ब्रश करण्यासाठी मशीन्स असतात किंवा ऑटोमॅटिकली काही मशीन्स असतात जे काही प्लास्टिक बाटली आहे तर ते सक करतात मशीन्स आणि त्यानंतर ब्रशिंग करून पाणीसुद्धा मारतात. अशा प्रकारच्या इक्विपमेंटच्या परचेस आम्ही आता BMC करणार आहे आणि त्यासाठी आम्ही 80 कोटीची तरतूद केलेली आहे फॉर परचेज ऑफ मॉडर्न इक्विपमेंट अँड मशिनरी फॉर रोड क्लिनिंग, फुटपाथ क्लिनिंग आणि रोड वॉशिंग, गार्बेज कलेक्शन फॉर सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई आणि त्यासाठी 80 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण सर्वांना माहिती असेल की मागचे जून महिन्यात आपण CM क्लीन मुंबई हेल्पलाईन सुरू केली होती आणि ते हेल्पलाईनचा उद्देश होता जे काही कुठे गार्बेज पडला असेल, कचरा पडला असेल किंवा कुठे डेब्री पडली असेल किंवा कुठे वेस्ट बर्निंग होत असेल त्याची कंप्लेंट आली तर आपण नोडल ऑफिसरची अपॉइंटमेंट करून विदिन 48 hours ते गार्बेज उचलून घ्यायच्या अशा प्रकारची आपण एक हेल्पलाईन सुरू केली होती. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपली हेल्पलाईनद्वारे जवळपास 7659 गार्बेजचे केसेस, 2136 डेब्रीचे केसेस आणि 101 वेस्ट बर्निंगचे केसेस हाताळण्यात आलेले आहे आणि 99.1% वॉज द रिस्पॉन्स रेट ऑफ दिस हेल्पलाईन. आणि हे हेल्पलाईन ला जे काही इकॉनॉमिक टाइम्स गव्हर्नमेंट डिजिटेक अवॉर्ड आहे त्याला देशपातळीचा ते डिजिटल अवॉर्ड यांना मिळालेला आहे ऑगस्ट 23 मध्ये या आपल्या इनिशिएटिव्हला. त्यानंतर आपण सर्वांना माहीत आहे की मुंबईमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आपला जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे ते जवळपास 350 पावणे 400 पर्यंत गेला होता. मरोडला मला आठवण आहे की 375 पर्यंत गेला होता. त्यानंतर शासनाने मला कडक आदेश दिले होते की हे एअर पोल्युशन जो मिटिगेशन करण्यासाठी याचा जो एअर पोल्युशन आपला कसा इक्वे इंडेक्स सुधारता येईल, एअर पोल्युशन कशी कमी करता येईल त्यासाठी आपण लगेच अनेक पाऊल उचलले.
आणि 25 ऑक्टोबर 2023ला आपण एक 28 पॉईंटची गाईडलाईन इश्यू केली होती, 28 पॉईंट गाईडलाईन, ज्याच्यामध्ये जे काही आपल्या मुंबईमध्ये सध्या 6000पेक्षा जास्त जे काही कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत, ते कन्स्ट्रक्शन साईट्सला कसं बॅरिकेडिंग करायची, तिथे स्प्रिंकलर वापरायचे, तिथे फॉगिंग मशीन वापरायची, अँटी स्मॉग गन वापरायची, डेब्री जो आहे ट्रान्सपोर्टेशन करताना कवर करून ट्रकने डेब्री घेऊन जायची, त्यानंतर रस्ते धुवायचे, रोड पाणीने धुतले पाहिजे जेणेकरून डस्ट सेटल होईल आणि ते डस्ट वातावरण येणार नाही आणि ते सस्पेंड राहून ते AQI इंडेक्स खराब करणार नाही, असे अनेक पाऊल उचलले गेले. त्यानंतर आपण जे काही इवन जे पब्लिक आपले जे प्रोजेक्ट्स आहे, मेट्रो रेल्वे आहे, बुलेट ट्रेन आहे किंवा कोस्टल रोड आहेत, इतर जे काही आपला बांधकामाधीन प्रकल्प आहे, तिथे काय काय आपण काळजी वापरायची, तिथे ग्रीन क्लॉथचा वापर करायचा, जेवढे हे आपले बांधकामाधीन बिल्डिंग्स आहे ते त्यांनी प्रॉपर ग्रीन कवर क्लॉथमध्ये, ज्यूट क्लॉथमध्ये कवर केले पाहिजे. डॅमोलेशन करताना सुद्धा बिल्डिंग्स कवर केली पाहिजे जेणेकरून ते डस्ट वातावरणामध्ये पसरणार नाही. आणि आजच मी सकाळी AQI इंडेक्स बघत होतो, आज सकाळी आता यावेळी आता 1:15 वाजता नॅरिमन पॉईंटला 36 होता आणि पूर्ण मुंबईमध्ये जवळपास 36 आणि 90 दरम्यान आहे. आता आय हॅव जस्ट सॉ इथे येण्याचे 5 मिनटं आधी, आता बघा सर्व हिरवा आहे मुंबईचा. आता नॅरिमन पॉईंट 38, त्यानंतर वर्ली 57, त्यानंतर आपला बँड्रामध्ये 85, अंधेरी 66, त्यानंतर मलाड 64, त्यानंतर बायकोला 90, त्यानंतर माझगाव 67, त्यानंतर मुलुंड 50. आपण सुद्धा फोन यू कॅन चेक फ्रॉम युअर गुगल AQI इन मुंबई, हे फिगर्स आहे. सो जे काही आता आपण सतत काही महिन्यापासून जवळपास नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आता सध्या आपण 700 किलोमीटर 700 किलोमीटर पर डे आपण रस्ते आपण वॉश करतो आहे. जवळपास आपण 250 टँकर डिप्लॉय केलेले आहेत भाड्याने घेऊन. आणि मुंबईमध्ये मला वाटतं मागच्या 8-10 वर्षात पहिल्यांदा असं आहे की दररोजी सकाळी वी आर वॉशिंग द रोड्स ऑफ द सिटी. आणि सध्या सरासरी 700 किलोमीटर्स पर डे इज द ॲव्हरेज वॉशिंग ऑफ रोड्स एव्हरी डे इन मुंबई. आणि त्याच्यामुळे जे काही दिवसभरामध्ये लाखो गाड्याच्या जे काही हे चालण्यामुळे जे काही डस्ट स्प्रेड व्हायच्या ॲटमॉस्फिअरमध्ये, त्याच्यावर एक आळा बसवलेला आहे. देर इज अ कंट्रोल ओव्हर दॅट. आणि त्याच्यामुळे आवर मुंबई एअर पोल्युशन मिटिगेशन मॉडेल हॅज नॉट ओनली बीन रेप्लिकेटेड in rest of Maharashtra state, but it has gone to Government of India also. आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं मला की हे तुम्ही दिल्लीला शेअर करा. तिथे आजसुद्धा AQI इंडेक्स 300-400 वर गेलेला होता. ते बोलले की त्यांनीसुद्धा हे फॉलो करावा. आणि हेच जो मॉडेल आहे स्टेट गव्हर्नमेंटने आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचा अंमल करावी अशा प्रकारचे त्यांनी आदेश काढलेले आहे. सो I really want to share you that it is very positive news that ऑक्टोबर आपण जेव्हा 350 वर होतो, आता आपण 50-100 वर आलेलो आहे. इट इज अ बिग अचीवमेंट. अँड कारण एअर क्वालिटी चांगली असणे अतिशय आवश्यक आहे आपले मानव नागरिकांची हेल्थकरिता. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आपण जो मागचे 1 वर्षात राबवला होता ते मुंबई ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट. या ब्युटिफिकेशन प्रोजेक्टमध्ये आपण एकूण 1303 काम सुरू केले. 1303. याच्यामध्ये फ्लायओव्हर चे खाली घाण काढणे, फ्लायओव्हरला पेंट करणे, त्यानंतर लाइटिंग करणे, त्यानंतर स्काय वॉक्सचं अपग्रेडेशन करणे, त्यानंतर ट्रॅफिक आयलंड इम्प्रूव्ह करणे, त्यानंतर वॉल पेंटिंग करणे, त्यानंतर 120 किलोमीटरचा जो डांबरी रस्ते होते त्याला नवीन कार्पेट लेट टाकणे, असे प्रकारचे अनेक प्रकल्प हाती घेतले गेले. याची संख्या आहे 1303. त्यापैकी 1192 कंप्लीट झालेले आहे आणि 111 अजून इनकम्प्लीट आहेत.
आणि यावर एकूण 766 करोड 766 कोटी खर्च करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये जे काही स्काय वॉक्स आहेत त्याच्यावर 63 कोटी खर्च केला आपण. आपले जे किल्ले आहे, किल्ल्याची रोशनी केली आपण, माहीम किल्ला वगैरे, वर्ली किल्ला, तिथे 2,80,00,000. त्यानंतर 120 किलोमीटर रस्ते आपण जिथे खड्डे पडत होते वारंवार, आपण तिथे पूर्ण कार्पेट नवीन टाकली डांबरची. अशा 172 कोटी तिकडे खर्च केला आपण 120 किलोमीटर रस्त्यावर टू अपग्रेड द रोड्स ऑफ मुंबई. तर हे जो प्रकल्प आहे, आता आपण पुढच्या वर्षामध्ये सुद्धा 2024-25ला 340 कोटी तरतूद केलेली आहे. 340 crore rupees provision has been made for the next year to continue this Mumbai beautification project, upgradation of footpaths, now upgradation of lanes and by-lanes. त्यासाठी हे बजेटरी प्रोव्हिजन 340 crore आपण केलेली आहे. नेक्स्ट अतिशय आपण धाडसी निर्णय घेतलेला आहे की जो मुंबई आपलं BEST आहे, BESTमध्ये सध्या जवळपास आपल्याकडे 3,000 सध्या बसेस आहेत आणि हे 3,000 बसेसचा ताफा जो आहे त्यासाठी आपण 2,800 बसेस, 2,800 इलेक्ट्रिक बसेस याच्या आपण ऑलरेडी ऑर्डर दिलेला आहे, जो 1 एप्रिलपासून आपल्याकडे प्राप्त होणार आहे. आणि 1 एप्रिल ते 31 मार्च 25 या दरम्यान आपला हे जो टोटल जो बसेसची स्ट्रेंथ आहे हे 5,800वर जाणार आहे. आणि जो हे 2,800 बसेस आहे 100% इलेक्ट्रिक बसेस घेतले जाणार आहे, याच्या ऑलरेडी वर्क ऑर्डर गेलेला आहे, आपलं BEST आपल्याकडे आहे. आणि हे 2,000 बसेस खरेदीसाठी जे काही याच्यामध्ये काही वर्ल्ड बँकचा हिस्सा आहे, काही स्टेट गव्हर्नमेंटचा वाटा आहे, काही महानगरपालिकेचा वाटा आहे. त्यासाठी आपण मुंबई महानगरपालिकाने 128 कोटीची तरतूद केलेली आहे. कारण याच्यामध्ये 70% पैसा वर्ल्ड बँककडून येणार आहे, 25% स्टेट गव्हर्नमेंटचा आहे आणि 5% आपला BMCचा पैसा आहे. ते 5% जो आहे ते 128 कोटी होतो. सो हे 128 कोटी जे आपण बजेटरी प्रोव्हिजन केलेलं आहे, अशा 128 कोटी आपल्याकडून खर्च करून आपण नागरिकांना 2,800 म्हणजे आज 3,000 बसेस आहे, जवळपास डबल होणार. सो 2,800 बसेस ब्रँड न्यू ऑल इलेक्ट्रिक मुंबईचे रस्त्यावर आपण आणणार आहोत थ्रू BEST. आणि हेच आपला जो प्रगती आहे चालू राहणार आहे. आणि आपला टार्गेट आहे की मार्च 26 म्हणजे मार्च 25पर्यंत 5,800 बसेस आणि मार्च 26पर्यंत 8,000 बसेस, 8,000 बसेस आणि सर्व इलेक्ट्रिक. तर ते बसेस डिप्लॉयमेंटचा आपला ऑलरेडी आराखडा तयार आहे आणि त्याच्या